नमस्कार. अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण कवयित्री शशी डंभारे यांची आरसा ही कविता पाहणार आहोत. कवितेचं नाव आहे आरसा. तुझ्या कवितेतला आरसा मला रुचत नाही फारसा. तुझ्या कवितेतला आरसा मला रुचत नाही फारसा. तुझ्या शब्दांचे आसूड फसवे असतात. तुझेच तुझ्याशी ते लाडीक रुसवे बिसवे असतात. तू वापरतोस त्या बदफैली प्रतिमा. तू वापरतोस त्या बदफैली प्रतिमा, मोजमापात फिट्ट उसासे आणि जग बदलण्याची मवाली भाषा. खरं तर साहित्यातली मिटवूनच टाकतात माझी उरली सुरली अभिलाषा. माझ्या मित्रा, अशा कविता लिहिण्याआधी आठवून बघ जरा. माझ्या मित्रा, अशा कविता लिहिण्याआधी आठवून बघ जरा. जिच्या पदराला हात पुसत तरुण झालास, त्या तुझ्या वस्तीचा वत्सल चेहरा. आठवून बघ ते खिडकीला फुटलेले अवेळी डोळे आणि दरवाजांनी तुझ्यासाठी उंबरठे मोडलेले. आठवून बघ सोवळ्या ओवळ्यातही तुझ्यापुरती राखून ठेवलेली मुभा. खरंच या असल्या पायऱ्यांशिवायच माणुसकीच्या व्यासपीठावर तू राहू शकला असतास का उभा? खरंच या असल्या पायऱ्यांशिवायच माणुसकीच्या व्यासपीठावर तू राहू शकला असतास का उभा? आपल्यातला फरक सांभाळत तुला केलेली सोबत, आपल्यातला फरक सांभाळत तुला केलेली सोबत, विसरलास तर विसर, पण तुझ्या अडचणीत फक्त माणूस म्हणून केलेली मदत आठवावीच लागेल तुला. जग पेटवण्याची कविता लिहिण्याआधी. माझ्या मित्रा, आपल्या नात्याची सुवर्ण पानं फाडून टाकायची खरंच गरज आहे का? माझ्या मित्रा, आपल्या नात्याची सुवर्ण पानं फाडून टाकायची खरंच गरज आहे का नवीन इतिहास लिहिण्यासाठी? अशा प्रकारे कवयित्री शशी डंभारे यांची आरसा ही कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.